पुणे आणि कोल्हापुरात मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड, तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली। नाशिकमध्ये मतदानाच्या सुरुवातीलाच प्रभाग 24 मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड, तर धुळे आणि सोलापुरातही ईव्हीएम बिघडल्यानं मतदारांचा गोंधळ। काही ठिकाणी यंत्रणा सुरळीत होण्यास सुरुवात। मुंबईतील कुर्ला पूर्वमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, मतदारांची नावं आणि मतदान केंद्र बदलल्यानं मतदारांचा तुफान गोंधळ। तर पनवेलमध्येही भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम बंद पडल्यानं मतदारांमध्ये गोंधळ, मशीन बिघडल्यामुळे मतदारांची तारांबळ। तासभरापासून मतदार रांगेत उभे। स्वतःचंच मतदान केंद्र बदलल्याचा थेट मंत्री गणेश नाईकांचा आरोप। कुणाच्या प्रभावानं मतदान केंद्र बदललं हे तपासण्याची मागणी। मतदानापूर्वी तेजस्वी घोसाळकर भाऊक, थोड्याच वेळात तेजस्वी घोसाळकर बजावणार मतदानाचा हक्क। सरसंघचालक मोहन भागवतांनी नागपुरात बजावला मतदानाचा हक्क। सर्वांनी मतदान करण्याचं सरसंघचालकांनी केलं आवाहन। तर निवडणुका या लोकशाहीचा अनिवार्य भाग असल्याचं केलं स्पष्ट। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि रवींद्र चव्हाणांनी बजावला मतदानाचा हक्क। राज्यातील सर्व मतदारांनी मतदान करण्याचं केलं आवाहन। आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। पुण्यातील मतदार सुज्ञ असून सर्वांनी मतदान करण्याचं मोहोळ यांचं पुणेकरांना आवाहन। कडे कुर्ला पूर्वमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं कळतंय। कामगार नगरच्या पंत वालावलकर शाळेतील हा प्रकार आहे। मतदारांची नावं आणि मतदान केंद्र बदलल्यानं गोंधळ झालाय। मतदान केंद्र शोधण्यासाठी अधिकारी मदत करत नसल्याचा आरोप नागरिक करतायत। बाहेर पाठवतात, माझ्याकडे कशी नावं मिळतील? आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, कुर्ला पूर्वमध्ये मतदान केंद्रावर नेमका काय गोंधळ झालाय? ही वालावळकर शाळा आहे आणि हा कुर्ला पूर्वेतला कामगार नगर मधला भाग आहे आणि तिथे काही लोकांचं असं म्हणणं आहे की मतदार याद्यामध्ये आमचं नाव नाहीये, बूथ अचानक बदललेले आहेत। या सगळ्या संदर्भातली माहिती आमच्यापर्यंत आलीच नाहीये। एवढंच नाहीये तर इथले मतदान केंद्रावरचे कर्मचारी आपल्याला सहकार्य करत नाहीत असं म्हणत इथल्या सगळ्या स्थानिकांनी गोंधळ घातलाय। आमची नावं मतदार याद्यांमध्ये का नाही आहेत, आमचं तिथे बूथ नेमका कुठे आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती राज्य निवडणूक आयोगानं आम्हाला द्यायला हवी होती किंवा त्या स्लिप ज्या आयुक्तांनी जसं आपल्याला 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की स्लिप आजच्या आजच पोहोचणार आहेत, मात्र आज मतदानाचा दिवस आहे पण कोणाकडेही स्लिप पोहोचलेल्या नाहीत। त्यामुळे तो गोंधळ वालावलकर शाळेत सध्या सुरू आहे। बरं सुमित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। बाहेर पाठवतात, माझ्याकडे कशी नावं मिळतील? पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं कळतंय। भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झालं। दुबार मतदार असल्याचं म्हणत मतदाराला लॉकअप मध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर
भाजपचे कार्यकर्ते चिडले आणि प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळामधील मतदान केंद्रावर हा संपूर्ण गोंधळ उडालेला आहे। पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला जातोय। आज मतदानाचा मोठा दिवस आणि पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झालं। दुबार मतदार असल्याचं म्हणत या मतदाराला लॉकअपमध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते एक प्रकारे चिडले आणि त्यामुळे आता पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळामधील मतदान केंद्रावर हा संपूर्ण गोंधळ उडालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहन, नेमकं काय गोंधळ उडालाय, काय सुरू आहे तिकडे? पनवेलमध्ये 19 प्रभाग क्रमांक आहे, तिथे जे मतदार करायला आलेले जे व्यक्ती होते त्याचं मतदान झालं नव्हतं। तो सांगते माझं मतदान झालं नाही, तर तिथले जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं याला लॉकअप मध्ये ठेवा आणि त्याच्या शेजारी जे बीजेपीचे उमेदवार होते ते भडकले। त्यांच्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली, खूप टोकापर्यंत गेले। त्या केंद्रामध्ये एवढी गोंधळ झालं की पोलीस आले आणि पोलिसांनी ते सगळं सोडवलं आणि त्या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना बाहेर घेऊन त्यांना समज दिलेली आहे। मोठ्या प्रमाणात तिथे गोंधळ झाला, एवढा आवाज झाला की सगळे धावून त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी येऊन ते सगळं शांत केलं आणि दोन्ही उमेदवारांना समज देऊन बाहेर काढण्यात आलं। त्याच्या पुढे जर असं झालं तर दोघांनाही पोलीस स्टेशनला नेण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे। ते पनवेल मधलं सर्वात मोठं मतदार केंद्र जे आहे 19, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार येत आहेत आणि त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त आता लावण्यात आलेला आहे। बरं मोहन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।